चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बामणपेठ जंगल परिसरात आढळून आलेल्या प्रेताचा उलगडा झाला असून मुलानंच बापाचा सहकाऱ्यांच्या मदतीनं खून करून जंगलात टाकून देण्यात आल्याचं निदर्शनास आल्यानं आष्टी पोलिसांनी अखेर दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रेवनाथ कोडापे आणि लखन देवराव मडावी अशी आरोपींची नावं आहेत. फिर्यादी भाऊजी सिडाम हे दिनांक 30 एप्रिल 2025 सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास बामणपेठ येथील जंगल परिसरात गेले असता त्यांना एका ठिकाणी कुजण्यास सुरुवात झालेले अनोळखी प्रेत मिळून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांना माहिती देऊन त्या प्रेताची ओळख पटवली. या घटनेसंदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयानं आपला अहवाल आष्टी पोलिसांना सादर केलाय. मृतक रेवनाथ लक्ष्मण कोडापे वय वर्ष 55 हा नेहमी भांडण करत असल्याच्या कारणावरून त्याचा खून करण्याच्या उद्देशानं आरोपींनी त्याचे 16 एप्रिल 2025 अपहरण केले. त्याला ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह बामणपेठ येथील जंगल परिसरात आणून टाकला असल्याचं चौकशीत स्पष्ट झालंय. पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे करत आहेत. प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.